नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। काही महत्त्वाचे रिपोर्ट्स पाहूयात। गेले काही दिवस राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या पूजा खेडकर यांची IAS पदवी धोक्यात येण्याची शक्यता आहे। पूजा यांच्या दिव्यांग आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासंदर्भात सध्या चौकशी सुरू आहे। पण चौकशीनंतर या सगळ्या प्रकरणात पूजा खेडकर दोषी आढळल्या तरच खरंच त्यांचं निलंबन होऊ शकतं का? पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। IAS पूजा खेडकरांचं काय होणार? दोषी आढळल्यास निलंबित होणार? पूजा खेडकरांची IAS पदवी धोक्यात? IAS पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत। पूजा खेडकर त्यांच्या दिव्यांग आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रावरून चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आणि याच कारणामुळे सध्या त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे। वडिलांचं उत्पन्न कोट्यवधी रुपयांचं असताना सुद्धा त्यांचं उत्पन्न केवळ 8 लाख रुपये इतकंच दाखवलं। त्यावरून क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवलं। 2022 साली जेव्हा त्यांनी UPSCची परीक्षा दिली त्यावेळेस त्यांनी पत्ता अहमदनगरचा दिलेला होता। त्यामुळे आता अहमदनगरचे जिल्हाधिकारी या प्रकरणाची सगळी माहिती जी आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची माहिती, ही आयकर विभागाकडून मागवणार आहेत। ही सगळी माहिती मिळाल्यानंतर सखोल चौकशीअंती एक अहवाल केंद्र सरकारला ते सादर करतील। फक्त नॉन क्रिमिलियरच नाही तर पूजा खेडकरांनी सादर केलेलं दिव्यांग प्रमाणपत्र ही खोटं असल्याचा संशय। IAS होण्यासाठी पूजा खेडकरांनी दिव्यांग कोट्याचा उपयोग केला। पूजा यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून 2021 मध्ये दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट मिळवलं। 2022 साली UPSC परीक्षेवेळी दिव्यांग सर्टिफिकेटसाठी पिंपरी चिंचवडच्या YCM रुग्णालयात अर्ज केला, पण तिथे त्या दिव्यांग नसल्याचं डॉक्टरांचं मत बनलं। पण त्यांच्या डाव्या पायात दोष असल्यानं 7% अधू असल्याचं सर्टिफिकेट डॉक्टरांनी दिलं। 60% अपंगत्व UPSCला सादर करण्यासाठी पुरेसं नव्हतं। ऑक्टोबर 2022 मध्ये पूजा खेडकर औंध रुग्णालयात गेल्या, पण अर्ज फेटाळण्यात आला। मात्र पूजा खेडकरांनी UPSCला दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस असल्याचं 2021 सालचं जुनं सर्टिफिकेट सादर केलं। जुन्या सर्टिफिकेटला आधी आक्षेप घेण्यात आला, पण पुढे आश्चर्यकारकरित्या पूजा खेडकरांचं दिव्यांग सर्टिफिकेट मान्य करण्यात आलं। याच दरम्यान पूजा खेडकरांच्या नावासंदर्भातही संशय निर्माण करणारी माहिती समोर आली। OBC कोट्यातून प्रवेश मिळवताना खेडकर यांनी पूजा दिलीपराव खेडकर आणि पूजा मनोरमा दिलीप खेडकर अशी 2 वेगवेगळी नावं वापरली। पण ही दोन्ही नावं एकाच व्यक्तीची आहेत का? तसं प्रतिज्ञापत्र पूजा यांनी शासनाला आणि UPSCला सादर केलं होतं का? प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सत्तेचा गैरवापर झाला का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत। आता या सगळ्या प्रकरणात पूजा खेडकर दोषी आढळल्या तर खरंच त्यांचं निलंबन होऊ शकतं का? सेंट्रल गवर्नमेंट IAS को प्रोटेक्शन मिळती आहे। म्हणजे IAS ऑफिसरला तुम्ही सस्पेंड करू शकत नाही आणि मेजर पेनल्टी शिक्षा आप नहीं दे सकते, म्हणजे डिसमिसल, रिडक्शन इन रँक वगैरह सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगीशिवाय तुम्ही हे सिरियस त्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकत नाही। येत्या काही दिवसात पूजा खेडकरांच्या चौकशीचा अहवाल समोर येईल। त्यामुळे या अहवालातून आता काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।